मी आदित्य खुळे नाद मातीच्या युट्यूब चॅनल वरती आपलं सरचे स्वागत. तर आपण आज आलेलो आहे समाधान खुळे यांच्या प्लॉट वरती. तर आपण चला तर आता मग व्हिडिओ सुरू करू. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण समाधान खुळेंचा परिचय करून घेऊ. मी समाधान खुळे, राहणार वडांगळी, तामसोड रोड. शेतकरी बांधवांनी सरी किती फुटाची टाकली पाहिजे? साधारणतः एक 5-5.5 फुटाची सरी घेतली पाहिजे बघा शेतकऱ्यांनी. म्हणजे ते चालण्यासाठी आपल्याला व्यवस्थित अंतर भेटतं आणि मशागतीसाठी योग्य आहे. असं वाटतं. आपली सरी किती फुटाची? आपली सरी 5 फुटाची आहे. आपली व्हरायटी कोणती? आपली व्हरायटी 2048 व्हरायटी. 2048. आणि अजून कोणत्या कोणत्या व्हरायटी चांगल्या आहे? तुम्हाला कोणती चांगली वाटते? व्हरायटी यात शाहू चांगली आहे, ही 2048 पण चांगली आहे. तुमचं किती वर्ष आहे प्लॉट लावण्याचं? प्लॉट लावण्याचं आपलं पहिलंच वर्ष आहे. तुम्हाला काय वाटलं बुवा हे पीक केल्यानंतर काय फायदा आहे बुवा असं? साधारणतः हे मकाचं पीक साधारण 6 महिन्यानंतर त्याचं आपल्याला उत्पन्न भेटणार. मग त्यातले ते मग म्हणजे त्याचा फायदा एवढा काही नाही भाऊ. साधारणतः 50-60 हजार रुपये उत्पन्न भेटतं त्याचं. तसं मग हे टमाट्याचं कसं आपलं 2 महिन्यात लगेच उत्पन्न चालू होऊन जातं. म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनी टमाटा हे पीक केलं पाहिजे का नाही? तुम्हाला काय केलं वाटतं? पाहिजे ना, मग शेतकऱ्यांनी टमाटे पीक केलं पाहिजे. आणि आपण रोप लागवडीच्या आधी खाली बोतावर कोणतं खत टाकलं होतं? आपण हे बेसळ डोस मध्ये 1840 निंबोळी पेंट आणि आयडियलचा कॉम्बी डोस घातला होता आपण. तुमचा प्लॉट किती एकर आहे? 1 एकराचा प्लॉट आहे आपल्याला. 1 एकर. 1 एकराला आपल्याला किती रोप लागले? याला रोप 6000 रोप लागले आपल्याला. 6000. तर तुमचा प्लॉट किती दिवसात झालाय? आपला प्लॉट आज 65 दिवसाचा पूर्ण झालाय. 65 दिवसाचा. 2 रोपांमध्ये किती अंतर सोडलं आपण 1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे 2 रोपांमध्ये. आणि हे सरीचं अंतर किती? सरीचं अंतर आपलं 5 फुटाचं आहे. आणि आपली आता पहिला खुरा कधी? आपली हार्वेस्टिंगचा उद्या पहिला दिवस आहे. म्हणजे उद्या आपण हार्वेस्टिंग चालू करतोय आता पहिला खुरा. पहिलीच बुवा. आता पहिल्यांदा आपण जेव्हा रोप लावले तेव्हा रोप नाजूक राहत्या, मग त्यानंतर आपली काही मर्जर झाली त्या मर झाली होती ना, उन्हाचं प्रमाण जास्त होतं. आपली 23 मेची लागवड आहे. मग त्या टेम्परेचर मध्ये भरपूर आम्हाला तकलीफ झाली. भरपूर रोप जळी पडलं, भरपूर सांधावं लागले रोप. टेम्परेचर सोबत अजून कशाचा प्रादुर्भाव झाला? टेम्परेचर बरोबर आपल्याला अळीचा प्रादुर्भाव पण जास्त आहे आपल्याकडे. त्यासाठी मग आम्ही त्यावर डेलिकेटचा वापर केला होता. भरपूर कीटकनाशक आहे. आणि पांढरी माशीचा पण प्रादुर्भाव जास्त दिसतोय. तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही कोणतं औषध मारलं होतं? पांढऱ्या माशीसाठी आता एक ना, आमचं वाला पहिलं वर्ष असल्यामुळं आम्ही त्यावर एक ॲग्री डॉक्टर ठेवलेला आहे. मग डॉक्टरच्या सल्ल्यानेच आमचा प्लॉट चालू आहे. मग शेजारी पाजारी कोणते पीक आहे त्याचा काही प्रादुर्भाव होतो का? नाही, टमाट्यावर शेजारच्या पिकांचा काही प्रादुर्भाव नाही. म्हणजे शेजारी कोणतं पीक असलं कोणतं पीक असलं तरी काही अडचण नाही. तर आपलं झाड झाल्यानंतर झाडाची चांगली ग्रोथ व्हावं म्हणून फुटव्यांची गरज असते. बरोबर. तर फुटव्यांसाठी आपण काय प्रक्रिया केली? आपण फुटव्यांसाठी ना 0859 ही ग्रेड घेतलेली. आणि त्यामध्ये SV कंपनीचं एक खत आणि हुमिक येतं. त्यातून आपल्याला फुटव्यांचं प्रमाण भरपूर भेटलं. म्हणजे चांगल्या प्रकारे फुटवा झाला आपला. म्हणजे फक्त झाडाची वाढ होऊन उपयोग नाही, त्यासाठी फुटवे सुद्धा गरजेचे. म्हणजे आपल्या प्लॉटला आता चांगल्या प्रकारे फुटवे लागले. चांगल्या प्रकारचे फुटवे. आणि आता टेम्परेचर खूप आहे, त्याच्याने फुलगळ होती. त्याच्यासाठी तुम्ही कोणता डोस घेतला होता? आम्ही फुलगळीसाठी बॉस म्हणून औषध भेटतं फुलावर, ते चांगल्या प्रकारे काम करतं. ते रिझल्ट आम्ही रिझल्ट चांगले आहे त्याचे, ते आम्ही घेतलं होतं. म्हणजे यात तुम्ही आता निंदणी केलेली का? हो, नाही, आम्ही औषध फवारलं होतं त्यावर. आणि औषध फवारल्यानंतर कुठं एक अर्ध गवताच राहिलं होतं, ते आम्ही काढून घेतलं बाहेर. म्हणजे गवतामुळे काही प्रादुर्भाव होतो का? हो, ते गवत जर प्लॉट मध्ये राहिलं आपल्या तर त्यावर तो थ्रिप्स राहत्या, आळ्यांचं प्रमाण, मग ते ते गवतावरून परत झाडावर जाते. त्यामुळे मग आपल्याला जास्त फवारे घ्यावं लागते. म्हणजे गवतामुळे रोग वाढतो. आपल्याला समजा आपल्याला मल्चिंग साठी, ड्रिप साठी आणि रोपांसाठी खर्च किती आला पहिल्यांदा? पहिले साधारणतः आपल्याला 40-1 हजार रुपयाच्या आसपास खर्च आला आपल्याला 1 एकरासाठी. 1 एकरासाठी. आपल्याला नंतर समजा तार बांबू बांधणी त्याच्यासाठी किती खर्च? साधारणतः बांबू आणि तारीला पण आपल्याला जवळजवळ 55-1 हजार रुपये लागले आपल्याला आता बांबूसाठी. खूप शेतकरी नवीन विचार करताय बा आपल्याला टमाट्याचा प्लॉट लावला पाहिजे, पण त्यांना काय वाटतं बा खर्च जास्त आहे टमाट्याच्या प्लॉटला. याच्यावरती तुमचं काय म्हणणं? साधारण पहिल्या वर्षी खर्च येतो थोडासा, पण मग आपल्याला दुसऱ्या वर्षीपासून काही टेन्शन नाही राहत. फक्त मग रोप आणि मल्चिंग, बस, बाकी काही नाही. मल्चिंग तुम्ही किती मायक्रॉनचा वापरलेला आहे? आम्ही 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरलेला व्हाईट मध्ये.
समजा आता व्हाईट मध्ये आणि ब्लॅक मध्ये याच्यावर काहीतरी थोडा हे आहेच ना. हो, तर हे व्हाईट वापरण्याचं कारण असं की आपली 23 मेची लागवड आहे हम्म. आणि तेव्हा टेम्परेचर खूप असतं हा. आणि त्यामुळं मग आम्ही हा व्हाईट वापरल्यामुळं या मल्चिंग पेपरमुळं आपल्या रोपांची जळ खूप कमी झाली. नाहीतर काळा मल्चिंग पेपर जर वापरला तर ते झाडांचं मरण्याचं प्रमाण जास्त राहतं. आणि या पेपरला होल आधीपासून होते का नंतर आपण पाहिली? आणि नाही, या पेपरला रेडी होल्या त्या पहिलेच, आपल्याला जसे पाहिजे 1.5 फुटावर. तर दादा आपण प्रत्येक सरीला हे झेंडूचे रोपटे लावले. हे झेंडूचे रोपटे प्रत्येक सरीला लावण्याचं कारण? हे झेंडूवर आहे ना आपलं पांढरी माशी जी असते ना, तर ती झाडावर अटॅक करण्याआधी मग ती आपल्या झेंडूच्या झाडावर येऊन बसते. त्यामुळे मग आपल्याला झाड रोगाला कमी बळी पडतात. म्हणजे फुलावरती येऊन बसते. मित्रांनो, आता मुख्य विषय आपल्या झाडाचं फळ. आपल्या झाडाचं फळ जर आपल्या झाडाला फळ जर चांगलं जर आलं तर आपल्याला पैसे होईल, बरोबर. आता फळ फुगवणीसाठी आपण कोणतं औषध वापरलं होतं? फळ फुगवण्यासाठी आपण 0-60-20 ही एक ग्रेड वापरली. त्यानंतर 5-55 ही एक ग्रेड वापरलेली. त्या कारणाने आपल्या फळांची फुगवण आणि साईज फळ दाखव एकदम व्यवस्थित झालेली आहे. हे बघा, आपला प्लॉट साधारणतः 65 दिवसाचा झालेला आहे आणि त्यात आपल्या फळांची साईज व्यवस्थित होऊन हे बघा आपले फळ आता काही हार्वेस्टिंगला आलेले. आता आपण उद्या हार्वेस्टिंग करणार आहे या प्लॉटची. आपलं पहिलं वर्ष आपली उद्या पहिली हार्वेस्टिंग. समजा तुम्हाला काय वाटतं बा, आपल्या मालाला मार्केटिंग काय झाली पाहिजे बा, भाव काय भेटला काय पाहिजे? अपेक्षा? साधारणतः आपण या वर्षी लवकर, आपलं पहिलं वर्ष आहे आणि आपण लवकर प्लॉट लावलेला आहे आणि या वर्षी बाजार पण चांगले. बाजार साधारणतः आता 1000 रुपये जाळी बाजार चालू आहे आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला प्लॉटचे पैसे यावर्षी होतील. नाही बा, तुम्हाला अपेक्षा काय? उद्या तुमची पहिली हार्वेस्टिंग आहे बा, तुमची अपेक्षा काय? तुम्हाला पहिला भाव काय घ्यायला पाहिजे बा तुमचा उद्या? साधारणतः आता भरपूर शेतकऱ्याचे आता 1000 रुपये जाळीन चालू आहे. आपल्यावाले तेवढे गेले तरी आपल्याला काही अडचण नाही. आपण आपला माल पहिल्यांदा कोणत्या मार्केटला नेणार आहे? आता आपला खुडा उद्या आहे तर आपल्याला उद्या नाशिक मार्केटला न्यावं लागणार आहे. कारण की आपल्याला जवळचं मार्केट युवरगाव आहे, परंतु युवरगाव मार्केट हे 1 ऑगस्टला चालू होणार. 1 ऑगस्ट. त्यामुळे आपल्याला माल आपल्याला ठेवून चालणार नाही, कारण की तो पिकून जातो, खराब होईल. त्यामुळे आपण उद्याची हार्वेस्टिंग केल्यानंतर तो नाशिक नेणार आहे आणि त्यानंतर 1 तारखेपासून युवरगाव मार्केट आपल्याला जवळ पण आहे, 7 किलोमीटर अंतरावर आहे. मग आपण जवळच इथं युवरगावला मार्केटिंग पण चांगलं आहे, भाव पण व्यवस्थित जातो. त्यामुळे आपण इथं युवरगावलाच नेणार 1 तारखेपासून. म्हणजे आता आपल्याला नाशिक मार्केटला पूर्ण पिकलेला माल न्यायचा आहे का अर्धा पिकलेला असं काही? पूर्ण पिकलेला माल लागतो. आणि युवरगाव मार्केटला युवरगावला पण पूर्ण पिकलेलाच लागतो. थोडीशी नॉर्मल कवडी चालती. पण आता नाशिक पण जवळ, पिंपळगाव पण जवळ, तर नाशिक का बरं नाही? अजून आहे ना, पिंपळगाव मार्केट चालू नाही झालेलं. पिंपळगाव पण आता सध्या नाशिकच मार्केट चालू आहे फक्त. इकडे संगमनेर मार्केट चालू आहे, तर आपल्याला नाशिक जवळ, तर आपण नाशिक नेणार. आपली काय अपेक्षा आहे बा? आपलं उद्या पहिला खुडा आहे समजा, आपली अपेक्षा काय? आपला किती फळ, किती जाळी माल निघाला पाहिजे बा? साधारणतः आपला पहिला खुडा आहे आणि पहिल्या खुड्याला भरपूर फळ तर एवढं काही राहत नाही. साधारणतः आपल्यावाले 10-1 जाळ्या उद्या निघतील पहिल्या हार्वेस्टिंगला. म्हणजे फळ वाढत हो, ते स्टेप बाय स्टेप फळ वाढत जाते 1 दिवस. हा प्लॉट आता आपला 65 दिवसात झालाय. हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर आपला प्लॉट किती दिवस चालेल पुढे? असं साधारणतः 1.5 महिना आपला प्लॉट चालेल. त्यानंतर काही लोक दुरी तिरी आज धरतात, त्यानंतर दुरी धरतात समजा, त्याच्यात काय प्रोसेस राहते नंतर? एवढं अनुभव नाही आपल्याला, पण बघू आपण त्यावर. तुम्ही यासोबत अजून कोणती शेती करतात बा? आता आपण टमाट्याची लागवड केली आहे, त्यानंतर आपण मक्का लावलेली आहे. मकाची कोणती व्हरायटी? मक्याची व्हरायटी आपण 91-41 व्हरायटी केली. म्हणजे स्पेशल चाऱ्यासाठी? हो, आपल्याकडे गायांचा व्यवसाय असल्यामुळे आपल्याला त्याचा मुरघास करायचा आहे. आपल्या गाई किती? आपल्याकडे 7 गायी आहे. 7 गाई. मग त्या शेतीला जोडधंदा म्हणून आपण गायांचा व्यवसाय पण करतो. फक्त मकाचे का आता का अजून काही? हो, फक्त मकाचे आपले. आपल्या चॅनलची आज पहिली मुलाखत होती. समाधान दादांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. वडंगळे गावचे युवा प्रगतशील शेतकरी समाधान दादा खुळे यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मुलाखत दिलेली आहे. त्याबद्दल समाधान दादांचे मनपूर्वक धन्यवाद दादा. तर समाधान दादा यांनी आपल्या नादमातीच्या टीमला, म्हणजेच आमचे मित्र आदित्य खुळे, मी समर्थ खुळे व कॅमेरामॅन सार्थक खुळे, आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद दादा. धन्यवाद.
असेच सहकार्य आम्हाला कायम करत राहा, आमच्या टीमला करत राहा अशीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. तर समाधान दादा छत्रपतींच्या आशीर्वादाने आपली आजची पहिली मुलाखत झाली. तर सर्वप्रथम जय शिवराय, जय जवान, जय किसान. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.